निसर्गासोबत असा जुडलेला हा विला घेऊन आलेलो मी तुमच्यासाठी, वैभव विला, जो की विरार स्टेशनपासून म्हणजे बोलू तुम्ही मुंबईत आपल्याला एवढा जवळ असा वाईब भेटणारा, गावची वाईब आणि हे वारली प्रिंट, झोपाळा आणि हे निसर्गरम्य वातावरण हे आपल्याला खूप कमी ठिकाणी भेटतं. तर ते मी तुम्हाला दाखवायला घेऊन आलो आज. आणि हा वैभव विलाचा तुम्ही जरा बघाल तर हा दिसायला काही असा आहे, म्हणजे सिंगल बेडसुद्धा आहे, हँगर्स वगैरे, आणि तुम्ही बघाल खूप सुंदर असा हा विला आहे. फॅमिली प्लॅन करा, नाहीतर फ्रेंड्ससोबत चिल करायचं असेल, निसर्ग आवडतं तुम्हाला तर हे नक्की तुम्ही आलं पाहिजे इकडे. आणि त्याच्यानंतर हा त्यांचा वॉशरूम एरिया आहे. विरार स्टेशन से ये प्रॉपर्टी है कुछ 15-20 किलोमीटर दूर, बट ट्रस्ट मी यहाँ पे आना आपका प्रॉफिटेबल रहेगा, क्योंकि यहाँ पे आपको नेचर वाइब मिलने वाला है. और मैं तो बाइक पे से आ गया था कांदिवली से कम मैं 1.5 आवर में यहाँ पे पहुँच गया था, कांदिवली टू विरार. सो मेरे लिए तो बेस्ट प्लेस था और सॉर्टेड था हमारे लिए. अन्न है पूर्ण ब्रह्म, जैसे कि आप देख सकते हो. यहाँ पे आपको ब्रेकफास्ट, लंच, डिनर सब मिल जाएगा. ये डाइनिंग एरिया है. इतना खूबसूरत नेचर वाइब के साथ आपको खाना खाने मिलने वाला है, वो भी इतना पीस और काम लग रहा है मुझे. आई मस्ट से ये ब्यूटीफुल प्रॉपर्टी है. यहाँ पे स्विमिंग पूल भी है जैसे कि आप देख सकते हो. और जनरली बोल रहा है वाइब करने के लिए बहुत सही जगह है, यू शुड मस्ट विजिट. सुबह के ब्रेकफास्ट में मुझे यहाँ पे मिल रहा है पोहा, कांदे पोहे, लेटर ऑन भुर्जी जैसे कि आप देख सकते हो. और भुर्जी के साथ है नॉट अदर देन मुंबईचा पाव. ब्रेकफास्ट में कांदा पोहे का टेस्ट देखते कैसा है. नींबू विथ वेजिटेरियन लोग के लिए ये सही भी है, नॉन वेज वेज दोनों यहाँ पे फूड मिलने वाला है. घरगुती पोहे. सुकून बोलतो ना तसं आहे ते. आणि भुर्जी पाव असल्यावरती भाऊ, कांदे पोहे महाराष्ट्री शान आहे, बट स्क्रॅम्बल एक भुर्जी पाव आला तर आहा, सकाळचा दिवस बनून गेला असं आहे. प्रेमळ आहे, प्रेमळ. बेस्ट पार्ट है कि आपको ऐसा होमली फील कराएगा ये सब ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट इतना तगड़ा है तो सोचो लंच डिनर कैसा रहेगा. तो बाकी का प्रॉपर्टी आपको दिखा दो. टिल देन स्टे ट्यून. इतना अच्छा ब्रेकफास्ट करने के बाद थोड़ा रेस्ट करने का तो टाइम आ ही गया था, क्योंकि मैं सुबह से ट्रैवल करके थक चुका था. तो थोड़ा फ्रेश अप होके थोड़ा रेस्ट किया, थोड़ा सा एक पावर नैप लेके अपना दिन शुरू कर दिया. एडवेंचर में आप देख सकते हो, आपको यहाँ पे ये प्रॉपर गार्डनिंग करते हैं यहाँ पे लोग. शेती वगैरे आपण बोलतो पद्धतशीर, इकडे आपल्याला ओरिजिनल प्रोडक्ट खायला भेटणार आहे, हायब्रिड नाही आहे. सो मेक शुअर तुम्ही पार्सलसुद्धा घेऊन जाऊ शकतात. तर अजून काय पाहिजे आपल्याला, असा एंटरटेनिंग विला आपल्याला कुठे भेटतो आहे नाही. फक्त विरारमध्ये जवळपास रोहिणी करून आहे, वैभव विलामध्ये आलो आहे मी. तर अजून आपल्याला काय ॲडव्हेंचरस भेटणार ते आपण बघूया. लेट्स गो. और ये जो पार्ट है यहाँ पे कैंप होता है. कैंपेन में आपको यहाँ पे टेंट वगैरह लगा के मिल जाएगा. प्रॉपर वाइब करने के लिए बोलते हैं ना, ज़्यादा जन क्राउड है. कॉटेजेस भी आपको मिल जाएंगे, और कैंपेन करना है अगर आपको टेंट के अंदर रहना है तो ये सब वाइब आपको बोलते हैं ना, हम लोग लोनाला पुना जाते हो वहाँ पे जाने की ज़रूरत नहीं. यहाँ पे वो लोग टेंट लगा के दे देते हैं और यहाँ पे आप पार्टी कर सकते हो. जैसे कि आप ये देख सकते हो, झूला झूलने के लिए भी बहुत सारी जगह है. और बेस्ट पार्ट क्या है, यहाँ पे लोग फार्म भी अपन को टूर कराते. तो आइए देखते इसका जो मेडिसिन प्लांट्स रहता है. जास्त करून आपल्याला माहिती नाही इकडे काय काय असतं, शेती वगैरे माहिती नाही मुंबईच्या मुलांना. तर जाऊन बघूया कसं आहे काय. फार्म टुरिंग आपण कधी केली नाही, काय नाही, आपल्या झाडांची काहीच माहिती नाही. मुंबईमध्ये आपल्याला बिल्डिंग विचारा कुठे आहे, कोणतं ट्विन्स टॉवर कुठे आहे, फ्लॅट कुठे चांगले आहेत काय, ते आपल्याला सगळं माहिती आहे. बट ओरिजिनल फार्मिंग काय असतं ते आता आपण बघूया, आणि त्याचे बेनिफिट्स काय असतात तर आपल्याला भाई सांगणार आहे. बघूया. हॅलो, हाय, मी सिद्धार्थ. मी काही झाडांविषयी माहिती वगैरे देतो.
इथे रोहिणी फार्ममध्ये. तर आपल्याकडे ना टोटल 13-14 एकरच्या आसपास लँड आहे, जागा आहे. ह्याच्यामध्ये हे ना एक प्लांटेशन बसवलेलं आहे. म्हणजे आपल्याकडे 150च्या आसपास आंबा आहे, 250च्या आसपास चिकूचे प्लांट्स आहेत, काही मेडिसिनल प्लांट्स आहेत, 4-5 टाईपच्या तुळस आहेत, त्या पण जाणून घेऊयात. आता ना आपल्याकडे तुम्ही पाहिलेच असतील, तुम्ही एक प्लांट्स पाहिले, तुम्ही रामफल ऐकलं असेल, सीताफळ ऐकलं असेल, पण आपल्याकडे लक्ष्मण फळसुद्धा आहे. त्याचा आयुर्वेदिक यूज केला जातो, औषधांवरती त्याचा वापर केला जातो, कॅन्सर्सवरती. तुम्हाला लक्ष्मण प्लांट मी दाखवतो आहे, पाहून घेऊ. हे आहे लक्ष्मण प्लांट. ह्याचा आयुर्वेदिक यूज केला जातो, कॅन्सर्सवरती ते प्रोसेस करतात केमोथेरपीसाठी. हे आहे स्नेक्स प्लांट, इंडोर प्लांट्स. हे प्लांट्स जास्त करून घरामध्ये, रूम्समध्ये, ऑफिसमध्ये ठेवले जातात. कारण हे प्लांट्स आहेत ना एअर प्युरिफाय करतं, आजूबाजूची हवा शुद्ध करतं आणि ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं. म्हणून हे प्लांट्स घरामध्ये, रूम्समध्ये ठेवले जातात आणि ह्याला सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही आहे, म्हणून ह्याला इंडोर प्लांट्स म्हटलं गेलेलं आहे. आपण आता तुळस पाहूयात. आपल्याकडे 2-3, 4-5 टाईपचे तुळस आहेत. त्यामधले एक मी फर्स्ट तुम्हाला दाखवतो, लवंग तुळस. हे बघा, ही आहे लवंग तुळस. ह्याचा आपण मोस्टली चहामध्ये घालू शकतात. ओके. पूर्ण ह्याला लवंगचा स्मेल येतो. ओके. लवंगचा फ्लेवर आहे. तर हे आपण खाऊ शकतो का? हो, खाऊ शकतो आपण. ही तुळसचा प्रकार आहे, लवंग तुळस फर्स्टवाली. भाईने बघितलंय, बघूया टेस्ट करून. म्हणजे बोलतात ना आपण प्रॉपर क्राफ्टिंग बोलतो आपण, काय बोलतात ना तसं येते. काय माहीत, 2 झाडांचं हे केलं आहे, एक मिक्सचर केलं आहे असं, बट टेस्टला सुंदर आहे. आपण आता तुम्ही ते तुळस पाहिलेच असेल. आपल्याकडे मोस्टली राम आणि कृष्ण तुळस असते, पण तुळसमध्ये ना प्रकार आहेत. आपल्या टोटल निसर्गामध्ये ना 16 टाईपच्या तुळस आहेत. त्यामधल्या 10 प्रकारच्या आपल्याकडे होत्या, पण कोणत्या इश्यूमुळे ते मेंटेन करणं नाही पॉसिबल झालं. ते 4-5 टाईपच्या आहेत, त्या आपण पाहून घेऊयात. एक आपण आता फर्स्ट पाहिली लवंग तुळस. आता आपण नेक्स्ट पाहतोय एक कॅम्फर, कपूर तुळस. राम, लक्ष्मण, कपूर, सीता आपल्याला सगळं भेटणार आहे असं वाटतं या फार्म विलामध्ये. हे बघा, हे आहे कपूर तुळस. ओके. कपूर तुळस यूज काय, आपण बघा सर्दी खोकला झाल्यानंतर विक्स गरम पाणी टाकतो, त्याची स्ट्रीम घेतो. सेम आपण कॅम्फर तुळशीचे आयुर्वेदिक यूज करू शकतो. ह्याची पाणी क्रश करायची, आपल्या गरम पाण्यात घालून द्यायची, पाणी उकळायचं आणि त्याची स्ट्रीम घ्यायचं आणि ते पाणी प्यायलं तरी चालतं. आयुर्वेदिक आहे, आपण सर्दी खोकल्यासाठी ह्याचा वापर करू शकतो. ग्रेट. टेस्ट करू शकता, खाऊ पण शकतात. आज आपण प्युअर व्हेजिटेरियन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. स्मेल करत त्याचं. हां, सुगंधित आणि बोलतात ना असं आपण आता असं फील होतं की आपण चांगल्या ठिकाणी आलो आणि चांगलं वाईब करतोय. इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ हा जर तुम्हाला माहिती नसेल तर मनापासून सांगतो, लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर नक्की घेऊन या, त्यांना थोडी माहिती द्या. आणि एकदा सिद्धार्थ आपल्याला मनापासून हेल्प करतो आणि सगळं इन्फॉर्मेशन चांगल्या प्रकारे देतोय. तर अजून बघूया अजून काय काय. हे आहे वॉर्मी कंपोस्ट, अर्थवॉर्म, गांडूळ खत. हा गांडूळ खतचा प्रोजेक्ट आहे. ओ ग्रेट ग्रेट ग्रेट. मला आधी वाटलं हाऊस ब्यूज बनवताय ती काय, तसं वाटलेलं नाही. हे कंपोस्ट बनत आहे, खत बनत आहे. आपण आता नेक्स्ट पाहूयात एक बडीशोप तुळसी. 14 एकरचं लँडमध्ये तुम्ही विचार करा किती माणूस चालून जमून जाईल. तुम्हाला दुसरी फिटनेसची काही गरज नाही, नुसतं इकडे येऊन एन्जॉय करा आणि वाईट करा. ही आहे बडीशोप तुळस. सेम आपण जो फ्लेवर बडीशोप खातो ना जेवढा, त्याचा फ्लेवर येतो. फ्लेवरमध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी भेटल्या असतील, बट तुळस आपण पहिल्यांदा बघितले भावा. फुल एक्झॅक्ट फ्लेवर जसा सोपचा असतो ना आपला, परफेक्ट फ्लेवर आहे. मानना पडेगा ब्रो. एक प्लांट आहे अश्वगंधा. अश्वगंधाचं झाड आहे. आपण तुम्हाला माहिती आहे अश्वगंधाचा औषधीसाठी वापर केला जातो. ओके. म्हणजे आपल्याला इकडे बघायला गेलं तर पूर्ण ऑर्गॅनिक आणि आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी इकडे भेटतात. हे रोजमेरीचं प्लांट आहे. ओके. रोजमेरी.
हे आहेत इन्सुलिन प्लांट मधुपर्णी. ह्याचा आपण डायबिटीज पेशंटसाठी वापर केला जातो. डोंट स्टॉप मेडिसिन एम्प्टी स्टमक एक पान खाऊन द्यायचं मॉर्निंगला ब्रश केल्यानंतर. हे प्लांट आहे ना शुगर लेवल मेंटेन करत आहे. ओके, जर आपल्याला हे रोपं वगैरे पाहिजे तर देतात का तुम्ही? हां, हे रोपं विकण्यासाठी ठेवलेले आहेत. आम्ही सेल्ससुद्धा करतो. ओके, तर याची कॉस्टिंग वगैरे काय असते? ही रोपांची कॉस्टिंग काही प्लांट्स आहेत असे त्याच्या 100 रुपीजला सेल्स केले जातात. ओके, आणि हे बेस्ट याच्यासाठी शुगरसाठी सगळ्यात हो. बेस्ट आहे का? हां, हे नक्की घेऊन जायला लागणार आहे आपल्याला, घरात कामाला येणार आहे. डन. थँक्यू. सो थैंक यू सो मच सिद्धांत Thank you. भाऊ, आपला एवढी इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल. बच्चों लोगों के लिए खेलने के लिए यहाँ पे गार्डन एरिया भी है, जैसे कि आप ये देख सकते हो. और सेकंड थॉट तो नहीं, बट यहाँ पे स्विमिंग पूल भी है बच्चों के लिए, बट ये अभी खाली है क्योंकि आज कोई क्राउड नहीं है, तो ये क्लीन करके भर देते हैं. और यहाँ पे इनका फूड प्रोसेस होता है, मतलब बनाया जाता है. तर आता थोड्या वेळाने आपल्याला जाऊन जेवायचंच आहे, तर जायचं आहे. तोपर्यंत अजून काय इकडे आपल्या एंटरटेनमेंटसाठी आहे का बघूया. लेट्स गो. और ये हम जैसे बच्चों के लिए है, उम्र में भले बड़े हो बट दिल से अभी भी छोटे हैं, तो ये वाइब होने वाला है. तो अभी यहाँ पे ये फील कर रहे हैं चिल करने के लिए, तो थोड़ी देर के बाद सुकून से हम लोग वाइब लेंगे इसमें. कैसे लेंगे? सुकून से. इतना बड़ा लूडो गेम देखा है कभी नहीं? तो यहाँ पे खेलने मिलेगा आपको. इंडोर गेम्स में, एक्टिविटीज़ में ये सब इन्वॉल्व है. और जैसे कि आप ये देख सकते हो, कैरम बोर्ड पाउडर, कैरम के साथ ये सब मिल जाएगा आपको यहाँ पे. डब्बा आइस स्पाइस बोल सकते हैं इसको. ऐसा नहीं है जो शूट करते हैं अपन, वैसा वाला गेम है ये. वाइब है, नेचर वाइब है. सनडाउनर के वक्त ये जो जगह वाइब देने वाला है, क्रेजी होने वाला है गाइस, क्रेजी. आर्टिस्टसुद्धा इकडे तुम्हाला भेटतील चांगले. आणि ही लायब्ररी आहे छोटी, याच्यात बघू शकतात बुक्स वगैरे तुम्हाला भेटतील ज्याला रीड करायच्यात. आणि जसं की आधीच म्हटलं आहे, पर्यटन, कृषी किंवा ग्रामीण पर्यटन, चांगली अशी लायब्ररीसुद्धा आहे इकडे. लेटर ऑन या ही लोक बॅग स्वतः बनवतात इकडे, नॅचरल बॅग्स आहेत. सुंदरा सुंदरा कशी दिसते ते बघा. लेटर ऑन. कला आहे कला. बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यात. दगड मला खूप आवडली. पेंटिंग्स, कलाकृतीचं काम आहे याच्यात. जैसे कि मैंने पहले बोला था कि अभी खाने का टाइम होने वाला है. ब्रेकफास्ट बहुत ज़्यादा सेक्सी था. लेटर ऑन आप देख सकते हो फूड में इतने सारे आइटम्स है, और वेज भी है नॉन वेज भी है. बट ॲज यू नो नॉनव्हेजसाठी आपल्याला वेगळं प्रेम आहे. तर इकडे तांदळाची भाकरी सोबत चिकन, सुका चिकनसुद्धा आहे. सो लेट्स गो विथ दिस. घरचं बोलतात ना, एक गावचं आणि घरचं सुकं चिकन असतं. इट्स काइंड ऑफ दॅट. प्रेमळ आहे, प्रेमळ. जे प्रेमाने बनवलं आहे तसं आहे ते. सुंदर. तर ह्याच्यात सगळे आपल्याला एवढे सगळे आयटम भेटतात, डाळ राईस वगैरे सगळं. बट
स्वीटमध्ये गुलाबजामुन आहेत. सगळ्यात फेवरेट आपला आहे आयटम आहे म्हणजे तो म्हणजे सोलकढी. आहा, नारळाचं दूध, थोडंसं मिरचीवाला स्पाइस. कमीत कमी 5-7 वाट्या पिणारे आपण. डायजेशनसाठी चांगलं असतं आणि टेस्टला तर अप्रतिम. डाळ राईस, मी हा राईस ह्या लोकांच्या इकडचाच फार्ममधला आहे. जसं तुम्ही मगाशी व्हिडिओमध्ये बघितलं, सगळीकडेच शेती वगैरे होते. हा होमली फील, एकदम घरची डाळ आहे, घरची डाळ. तर हे सगळे खाऊन चिल करायचं आपल्याला, स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करायचं आहे. तर अशाच टेस्टचे एक्साइटिंग व्हिडिओसाठी सॅमॉन डिबॉटला फॉलो करा. अजूनपर्यंत सबस्क्राइब नहीं करा तो सब्सक्राइब करा. और इंस्टाग्राम, फेसबुक, स्नैपचैट पे अभी तक फॉलो नहीं किया तो डू इट नाउ, ताकि आपसे ऐसे फ्लेवरफुल वीडियोज़ और एक्साइटिंग वीलास मिस ना हो. तो मिलेगा कुछ ऐसे टेस्टी एक्साइटिंग वीडियोज़ के साथ. टिल देन स्टे ट्यून, टेक केयर, कीप लविंग एंड शेयर दिस वीडियो एज मच एज पॉसिबल. दिस इज़ मी योर बॉय सैम साइनिंग आउट.